कधी कधी काय होतं, राजालाही ग्रहण लागतं. तसं या फळाच्या राजालाही ग्रहण लागलेलं आहे. हा जो आंबा दिसतोय ना, माझे मित्र असणारे शेतकरी राजा असणारे श्री पंढरीनाथजी शेळके यांच्या शेतामध्ये असलेला हा आंबा आहे. आंबा एवढा गोड फळ देणारा आंबा आहे, मोठमोठाली फळं देणारा आंबा आहे. पण नेमकं याच्यामध्ये काय रोग निर्माण झालेला आहे याच्या संदर्भाने माहिती या शेताचे मालक शेतकरी असणारे पंढरीनाथजी शेळके याला काय आंब्यामध्ये काय प्रॉब्लेम होतोय ते आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. मी शेळके पंढरनाथ, पारस स्पर्श या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या आंब्याला मोहर लागलेला आहे आणि मोहर जी सुरुवातीला जी दिसून येत होता ना, खूप गजबजून गेलेला दिसून येत होता आणि याच्यावरती त्या धुहीचा प्रादुर्भाव झालेला आहे. सकाळी सकाळी वातावरण धुकट होतं ना, त्याच्यामुळे हा परिणाम झालेला असेल असं कदाचित आम्हाला वाटतंय. आणि त्याच्यावरती या झाडाचे जे काही साल्ट आहेत, हे साल्टही निघून गेलेले आहेत. पाठीमागच्या वर्षी या झाडांना एवढे आंबे लागलेले होते, खूप असंख्य. आणि झाड जे आहेत ना, हे खूप वेगवेगळ्या जातीचे आहेत. आणि केशर आहेत, रेशम केशर आहेत, नीलम आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे आहेत. हजारगड्डे आहेत, पंद्या आहेत, केशर आहेत, नारळ आहेत. परंतु आता या वर्षी ना, काही आपल्याला आंबे खाण्यासाठी भेटतीलच का नाही असा प्रश्न पडलेला आहे. कारण याच्यावरती आपण कॉन्टॅप नावाचं बुरशीनाशक जे आहे ते पण घेतलं होतं, परंतु त्याचे काही प्रादुर्भाव व्हायला पाहिजे होते, ते काही झाले नाहीत. आता ह्या बाजूला आपल्याला आंबा दिसून येत आहे. आता हे बघा, ह्याच्यावरती पण तसंच झालेलं आहे. आणि खूप हे बघा, हे जे काय आहेत ना, तो काही पूर्णपणे गळून गेलेलं आहे. हे जाणार उद्या, आज ना उद्या हे गळून जाणार. आणि ह्याला आंबे टिकण्याचे खूप कमी चान्सेस असतात. कारण हे मोहर जर जळून गेला तर याला फळधारणा कशी होणार. शेतकरी बांधवाला जर माहित असेल, आता आम्ही कॉन्टॉप हे टाटाचं बुरशीनाशक आहे, दुकानदाराने सांगितलं होतं हे फवारा तर काहीतरी फरक पडूनच जाईल. आम्ही घेतल्यानंतर फवारलं हे, तरी पण त्याचे प्रादुर्भाव जे काही मोहर गळून जायचं काही थांबलं नाही. त्यानं काम, त्या औषधाने बिलकुल काही काम केलं नाही. आपल्या पुन्हा शेतकरी बांधवाला कीड लागू नये म्हणून काही माहित असेल तर मला मेसेजद्वारे आपण कळवावे. आणि जेणेकरून या आंब्यासाठी आपण खूप खूप काही खर्च केलेला आहे. कारण हे एक एक आंबा एवढा मोठा व्हायचं म्हटलं तर त्याच्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागते हे आणि फक्त शेतकरी आणि शेतकरी बांधवांनाच माहिती असते. आपल्याला विनंती आहे की आपल्याला माहिती असेल तर अवश्य मेसेजद्वारे आपल्याला कळवावे.